मी पाहिले की आज सगळ्यात सकाळची मिरवणूक सुद्धा अतिशय सुंदर झाली. त्या मिरवणुकीला मला येतं नाही आलं. संतोष दादाचे फोन आले, भागेश्वरचे फोन आले. तर मला सुद्धा 2-3 दिवसाचा अतिशय जागरण असल्यामुळे मला सकाळी लवकर येतं नाही आलं. परंतु आपण सातत्य ठेवलेलं आहे. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो. आणि काही लोक म्हणतात की बाबूराव ऑपरेशन झालं आता कसं होईल. बाबूरावचं हे छोटं ऑपरेशन काही फरक पडत नाही. बाबूराव असा तगडा विचाराचा हिमालय आहे. उद्या एखाद्या जागेवर जर बसून जरी राहिला ना तरी शिवजयंती हिमालयाच्या शिखरावर न्यायचं काम माझ्या मावळ्या करतील एवढी ताकद या मावळ्यामध्ये आहे. तुम्ही उभी करून दिलेली आहे. माझ्या मनामध्ये संतोष आहे. बिलकुल सुद्धा त्याच्यामध्ये शंका नाही. आणि म्हणून आपण सर्व मंडळी साथ देत आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मंगलदास बोलली गोष्ट घरी आहे. बाबूराव तुम्ही म्हणले आम्ही एका खोपऱ्यामध्ये बसलो.